टॉपिक नंबर 3, लोकांना भेटणे आणि मित्र बनवणे. हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकांना भेटणे, मीटिंग पीपल्स. तर हा मुद्दा आपण गेल्या लेक्चरला सुरू केला होता. यामध्ये आपण लोकांना भेटणे आणि नातेसंबंध निर्माण करणे किंवा मित्र बनवणे आणि हे मित्र बनवण्यामध्ये टप्पे कोणते असतात ते बघितले आपण. त्यानंतर यातला जो पहिला मुद्दा आहे, पहिली छाप, फर्स्ट इम्प्रेशन, तर ते कसं महत्त्वाचं आहे आणि ते दीर्घकाळ कसं टिकून राहतं हे पण आपण बघितलेलं आहे. आता दुसरा मुद्दा यातला बघायचा आपल्याला, पहिल्या छापेवर प्रभाव पाडणारे घटक. आपण सुंदर व आकर्षक दिसावे आणि इतरांवर आपली अनुकूल छाप पडावी ही तीव्र इच्छा प्रत्येकामध्ये असते. या तीव्र इच्छेमुळेच आकर्षक कपडे, केशरचना, सौंदर्य प्रसाधने, महागड्या वस्तू आणि अन्य वस्तू वापरण्याचा प्रयत्न होतो. ल्युगिन आणि पाल्मर या दोन संशोधकांच्या मते व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात. उदाहरणार्थ, आकर्षक दिसण्यासाठी चांगले कपडे परिधान केले जातात. तसेच इतरांनी आपल्या अनुकूल मूल्यमापन करावे असा त्यांना विश्वास वाटत असतो. केशरचना, सौंदर्य प्रसाधने, चष्मा किंवा गॉगल यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आपल्या पहिल्या छापेमध्ये असते. या सर्वांमुळे व्यक्तीचे बाह्यरूप आकर्षक दिसण्यास मदत होते. खुशामत किंवा स्तुती करणे ही घटनासुद्धा छापेसाठी महत्त्वाची आहे. ज्यांच्यावर छाप पाडायची त्यांची लायकी नसताना त्यांची स्तुती करणे, त्यांच्याशी सहमती दर्शवणे, त्यांच्यात उच्च प्रमाणात अभिरुची दाखवणे, त्यांचा प्रत्येक शब्द झेलणे, भाषिक किंवा अभाषिक मान्यतेद्वारे ते आवडल्याचे दाखवणे व पसंती दर्शवून छाप पाडण्याची क्रिया खुशामतीमध्ये केली जाते. म्हणजे खुशामत ज्यावेळेला केली जाते किंवा इतरांची स्तुती ज्यावेळेला केली जाते त्यावेळेला त्या व्यक्तींची तशी पात्रता नसताना देखील त्यांची वाहवा जी आहे ती केली यामध्ये जाते आणि याद्वारे ते काय केलं जातं की छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या व्यक्ती दिसायला अनाकर्षक वाटतात त्यांचे आपल्याकडून प्रतिकूल रीतीने मूल्यमापन केले जाण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा अशा व्यक्तींच्या गुणधर्माचे अवमूल्यन केले जाते. खरे तर सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. तसेच कुरूपता देखील पाहणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. शारीरिक व्यंग, अनाकर्षक चेहरा, काळा रंग, अतिलट्टपणा, गबाळेपणा या सर्व गोष्टींमुळे कुरूपता येते. कुरूपता कोणत्याही कारणाने आलेली असो त्या व्यक्तीचे त्यामुळेच नुकसान होते. म्हणून सामाजिक क्षेत्रात शारीरिक आकर्षक रूपाला अधिक महत्त्व देण्यात येते. शारीरिक रूपासारखेच एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी किती मिळाली, कीर्ती किती मिळाली आहे यावर ही पहिली छाप अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीबद्दल खूप चांगली माहिती कळाली तर त्या व्यक्तीबद्दल खूप चांगले मत आधीच तयार होते. एखाद्या व्यक्तीची दुष्कीर्ती जर समाजात पसरली असेल तर ती व्यक्ती पाहायच्या आधीच त्या व्यक्तीबद्दल आपले मत वाईट बनते. एखाद्या व्यक्तीबरोबर पहिल्याच भेटीत काही बोलणे झाले किंवा वैचारिक देवाणघेवाण झाली तर तिच्याशी आंतरक्रिया सुरू होते. या आंतरक्रियेच्या वेळी तिचे मत काय आहे, ती कशी बोलते, काय करते यावरून आपले तिच्याविषयी मत कसे तयार होईल हे निश्चित होते. ती व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणेच वागते का, ती पूर्वी कशी वागत होती तशीच वागते का, इतर व्यक्तींना त्या व्यक्तीविषयी काय वाटते, या सर्व गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात जी प्रतिमा तयार होते त्यावर होतो. जी व्यक्ती बोलण्यामध्ये सफाईदारपणा दाखवते, ज्या व्यक्तीकडे प्रचंड आत्मविश्वास असतो, अशा व्यक्तींची इतरांवर चांगली छाप पडते. अशा व्यक्ती बऱ्याच वेळेला नेत्याच्या भूमिकेत असतात किंवा विविध व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. याउलट बोलण्याची कौशल्ये व आत्मविश्वास यांचा अभाव असेल तर अशा व्यक्तींबाबत आपल्या मनात चांगली प्रतिमा तयार होत नाही. बोलक्या व्यक्ती आपले म्हणणे विविध मार्गांनी दुसऱ्यांच्या गळी उतरवतो. बोलणाऱ्याच्या एरंड्या विकतात पण न बोलणाऱ्याचे गहू पण विकत नाहीत, अशी एक म्हण आहे, ती इथं आपल्याला सत्य होताना दिसते. बोलताना आपण काय बोलतो आहोत, कोणाशी बोलतो आहोत, कसे बोलत आहोत याची कल्पना असणे आवश्यक असते. विषयाला किंवा संदर्भाला धरून जर बोलणे नसेल तर बोलणारा उद्धट, उर्मट वाटू लागतो. बोलकी माणसे, मनमिळावू माणसे काही ठराविक मर्यादेपर्यंतच आवडतात. शिवाय
पुरुष व स्त्रिया यांचे मूल्यमापन पुन्हा वेगळ्या पद्धतीने केले जाते. एकूण संभाषणापैकी 2/3 वेळ बोलणाऱ्या स्त्रिया मैत्रीपूर्ण, हुशार, उत्सुक आणि मनमिळावू म्हणून संबोधले जातात. अधिक वेळ बोलणारे पुरुष मात्र ते अधिकार गाजवणारे आणि इतरांना समजावून न घेणारे असे मानण्यात येते. इतरांच्या बोलण्याचा जसा आपल्यावर परिणाम होतो तसाच इतरांच्या देहबोलीचा परिणाम देखील आपल्यावर होतो. काही वेळेस व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवरून आपल्याला बरीच माहिती कळते. हातवारे, शारीरिक ठेवण, चेहऱ्यावरील आविष्कार, नजर, नाक, डोळे या सर्व घटकांद्वारे आपल्याला खूप माहिती मिळते. अशा अभाषिक वर्तन कौशल्यांनाच देहबोली असं म्हटलं जातं, ज्याला बॉडी लँग्वेज असं म्हटलं जातं. देहबोली किंवा बॉडी लँग्वेज म्हणजेच अभाषिक वर्तन कौशल्ये ज्यांच्याकडे अधिक असतात त्या व्यक्तींची इतरांवर अधिक चांगली छाप पडते. उदाहरणार्थ, खाली वाकून चालणाऱ्या व्यक्तींपेक्षा ताठ चालणारी माणसे आपणास अधिक आवडतात. आपल्या डोळ्याला डोळा भिडवून बोलणारी माणसे अधिक विश्वासार्ह वाटतात. आपल्याकडे बघून बोलणाऱ्या व्यक्ती अधिक आवडतात. या उलट एकमेकांशी नजर टाळणाऱ्या व्यक्ती आपणास आवडत नाहीत. आपल्या बोलण्यात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्ती किंवा मध्येच आपले बोलणे थांबवणाऱ्या व्यक्तींपेक्षा आपले बोलणे लक्षपूर्वक ऐकणारी माणसे आपणास अधिक आवडतात. थोडक्यात पहिली छाप ही संकल्पना सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त असून एकमेकांबाबत अनुकूल मत तयार करण्यासाठी आपण त्याचा भरपूर वापर करतो. याशिवाय अलीकडील काळात अधिकार, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पुरस्कार, महागड्या व परदेशी बनावटीच्या गाड्या, बंदुका, क्रेडिट कार्ड्स, उंची फर्निचर अशा कितीतरी घटकांद्वारे अनेक व्यक्ती इतरांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. इतरांवर छाप पाडण्यासाठी सर्व व्यक्ती उत्सुक व प्रयत्नशील असतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस प्रथमच भेटतो त्यावेळी आपण मानसशास्त्रज्ञ छापेचे व्यवस्थापन किंवा स्वसादरीकरण ही संकल्पना स्पष्ट करतात. छापेचे व्यवस्थापन म्हणजे पहिल्या भेटीत इतरांवर अनुकूल प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे होय. पहिली छाप अधिक प्रभावी होण्यासाठी व्यक्ती स्वसंवर्धन तंत्र वापरते. त्यासाठी शारीरिक आकर्षण किंवा बाह्यरूप अधिक चांगले राखण्याचा व्यक्ती प्रयत्न करते. बाह्यरूपामध्ये पोशाख नीटनेटके राहणे, सौंदर्य प्रसाधने वापरणे, फॅशन्स, हेअरस्टाईल यांचा समावेश होतो. छाप व्यवस्थापनासाठी काही युक्त्या वापरल्या जातात. पहिली छाप निर्माण करताना इतरांशी संबंध व इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न असतो. यात स्वतःबद्दल काय सांगणार आहात आणि शिवाय अशाब्दिक सूचकांचा वापर होतो. अशाब्दिक सूचके ही स्मितहास्य, हास्य, हावभाव, हातवारे, नेत्रसंबंध या प्रकारचे असतात. यातूनच स्वसादरीकरण घडून येते. याचा वापर काही वेळा जाणीवपूर्वक केला जातो. नोकरी किंवा व्यवसाय मिळवण्यासाठी, दिनमित्र मिळवण्यासाठी म्हणजेच डेटिंगसाठी, बढती व इतर गोष्टींसाठी याचा वापर होतो. पहिली छाप व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काही तंत्रे वापरली जातात. तर ही तंत्रे कुठली ते आपण आता बघू. पहिलं जे तंत्र आहे ते म्हणजे मर्जी संपादन करणे. एखाद्याने दुसऱ्याला आवडेल असे वर्तन करणे म्हणजेच मर्जी संपादन करणे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला जे आवडतं त्याच प्रकारचं वर्तन करणं म्हणजेच त्या व्यक्तीची मर्जी संपादन करणे. दुसरं तंत्र आहे स्वबढती. यात इतरांकडून आदर मिळवण्याची प्रवृत्ती असते. लोक असे काम करतात की आपल्यातील बलस्थानाचा वापर करून आपण विशिष्ट कामासाठी सक्षम आहोत हे दाखवून देतात. म्हणजे दुसऱ्यावर इम्प्रेशन टाकण्यासाठी किंवा छापेचं व्यवस्थापन करण्यासाठी काय केलं जातं किंवा दुसऱ्यांकडून आदर मिळवण्यासाठी व्यक्ती काय करतात की स्वतःमधील जे क्षमता असतात किंवा स्वतःला चांगल्या प्रकारे जमणारं जे काम आहे ते काम प्रामुख्याने तिथं केलं जातं आणि आपण सक्षम आहोत हे दाखवून दिलं जातं. तिसरं तंत्र आहे दृष्टांत किंवा दाखला देणे. बऱ्याच व्यक्ती स्वतःला प्रामाणिक म्हणून सादर करतात. स्वतःची प्रतिमा चांगली आहे हे दर्शवतात. सामाजिक मान्यता मिळवतात. मग इथं स्वतःला सादरीकरण करत असताना आपण किती प्रामाणिक आहोत, आपण किती चांगले आहोत, आलं लक्षात, हे दाखवण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून केला जातो आणि याच्या आधारे सामाजिक मान्यता जी आहे ती सामाजिक मान्यता मिळवली जाते. चौथं तंत्र आहे धमकी. तर या धमकीच्या माध्यमातून देखील नेहमी एखाद्याविषयी नावड निर्माण होते. काही व्यक्ती काहीतरी मिळवण्यासाठी या तंत्राचा वापर करतात. म्हणजे धमकीचा वापर करून देखील
काय केलं जातं, छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्या धमकीच्या वापरातून काय होतं की एखाद्या व्यक्तीविषयी नावड निर्माण होते. काही व्यक्ती काहीतरी मिळवण्यासाठी या तंत्राचा वापर करतात, म्हणजे धमकी देऊन स्वतः काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असतात. त्यानंतर 5वं तंत्र आहे नम्र विनंती. इतरांचे मत आपल्याकडे वळवण्यासाठी स्वतःला कमकुवत व परावलंबी असल्यासारखे दर्शवले जाते. दुसऱ्याकडून उपकार घेण्याची प्रेरणा यामध्ये असते. व्यक्ती स्वतःला असहाय्य दर्शवते. लक्षात, म्हणजे आपण असहाय्य आहोत, आपल्याकडे काहीतरी कमतरता आहे आणि तुम्ही आम्हाला मदत करा, अशी नम्र विनंती केली जाते. आणि यातून देखील काय केलं जातं, छापेचं व्यवस्थापन केलं जातं. तर अशा प्रकारची 5 प्रकारची तंत्र आहेत. यात 5 तंत्रांच्या आधारे छापेचं व्यवस्थापन जे आहे, म्हणजे इम्प्रेशन मॅनेजमेंट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं, तर ते केलं जातं. चांगली छाप पाडण्यासाठी प्रत्येकजण या 5 तंत्रांपैकी काही मार्गांचा वापर दैनंदिन जीवनात करीत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती या 5 तंत्रापैकी काही तंत्रांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये आपली स्वतःची जी छाप आहे ती चांगली निर्माण करण्यासाठी करत असतो. आता यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे चुकीची छाप. आता छापेचं व्यवस्थापन आपण कसं केलं जातं बघितलं, किंवा छाप व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे असणारी तंत्र आपण बघितलेले आहेत. पण याचबरोबर याची दुसरी जी बाजू आहे की चुकीची छाप, तर ती चुकीची छाप कशी तयार होते ते आपल्याला इथं बघायचं आहे. चुकीची छाप म्हणजेच चुकीचा प्रभाव होय. चुकीची छाप म्हणजेच चुकीचा प्रभाव होय. बऱ्याच वेळा इतर व्यक्तींबद्दलच्या अपुऱ्या माहितीमुळे लोकांचे चुकीचे मूल्यमापन केले जाते. वेगवेगळे संकेत व अप्रत्यक्ष सूचनांच्या प्रभावामुळे चुकीची छाप दिसून येते. साचेबंद विचार, सार्वत्रिकतेचा आभास किंवा सार्वत्रिक निर्णय घेणे, पैसा व प्रतिष्ठा याविषयी एकांगी विचार आणि वस्तुस्थितीचा विपर्यास इत्यादी गोष्टींमुळे चुकीची छाप दिसून येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला कोणतीही किंवा अधिक माहिती नसताना देखील आपण तिच्याविषयी नकारात्मक अभिवृत्ती निर्माण करतो, त्याला चुकीची छाप असं म्हणलं जातं. आपण काही वेळा असंही म्हणतो की मी तुला ओळखण्यात चूक केली. म्हणजेच काय की आपण एखाद्या व्यक्तीला चुकीचं समजतो आणि परत आपल्या ज्यावेळेला लक्षात येतं की बाबा ही व्यक्ती चुकीची नव्हती, त्यावेळेला आपण तिची माफी देखील मागतो. म्हणजेच आपले त्यांच्याबाबतचे मूल्यमापन चुकते. म्हणजेच इथं काय होतं, आपण त्या व्यक्तीचं मूल्यमापन करण्यामध्ये चूक करतो. कधीकधी अशा चुका आपल्याकडून होतात कारण अशा व्यक्तींविषयी पुरेशी योग्य माहिती मिळाली नसल्याने आपण घाईघाईने त्यांच्याविषयी काही कल्पना आपल्या मनात तयार केलेल्या असतात. म्हणजे त्या व्यक्तीची माहिती न घेता आपण काय केलेलं असतं की त्या व्यक्तीविषयी काही मतं आपण तयार केलेली असतात. इतरांविषयी माहिती घेताना होणाऱ्या चुका, समाजात पसरलेले बिनबुडाचे किंवा कोणत्याही सामाजिक आधार नसलेले समज किंवा स्थिर कल्पना, एखाद्या व्यक्तित्व वैशिष्ट्यावरून संपूर्ण व्यक्तीविषयी समजूत करून घेण्याची प्रवृत्ती आणि पार्श्वभूमीचा व परिस्थितीचा फारसा विचार न करता एखाद्या व्यक्तीविषयी मत बनवलेले असते. या सर्वांचा परिणाम म्हणून दुसऱ्या व्यक्तीविषयी आपल्या मनात तयार झालेली प्रतिमा चुकीची असते. काही व्यक्ती आपण विशिष्ट प्रकारचे आहोत असा आव आणतात, आभास निर्माण करतात. पैसा व दर्जा या 2 गोष्टींमुळे आपली दिशाभूल होते. उदाहरणार्थ, काही व्यक्ती खरोखर श्रीमंत नसतात परंतु श्रीमंत असल्यासारखे मिरवतात, श्रीमंतासारखे राहतात. उंची कपडे, मोटार गाडी, श्रीमंत लोकांबरोबर राहणे, अशा गोष्टींमुळे ती माणसे श्रीमंत आहेत असा प्रथमदर्शनी भास होतो. पण श्रीमंत असल्याचे हे त्यांचे नाटक असते. त्यातूनच त्यांना कर्जे मिळतात, पैसा मिळतो आणि सामाजिक दर्जा उच्च असणाऱ्या लोकांबरोबर राहावयासी मिळते. म्हणजेच कपडे, मोटार गाडी इत्यादी गोष्टींवरून एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीविषयी गैरसमज करून घेतलेले असतात. हे खरे तर चुकीचे समज आपणच तयार केलेले असतात. काही लोकांना ओळखण्यात आणखी एक चूक आपण करतो, ती म्हणजे काही स्थिर कल्पना किंवा काही निराधार समज होत. काही समज समाजात पुष्कळ प्रमाणात प्रचलित असतात. उदाहरणार्थ, सर्व शिक्षक खरे बोलतात, सर्व स्त्रिया प्रामाणिक असतात वगैरे. असे समज आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतात. हे खरे तर चुकीचे समज आहेत. यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. आणखी एक समज म्हणजे चष्मा घालणाऱ्या व्यक्ती हुशार असतात. वाचून वाचून त्यांच्या डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे चष्मा लागतो असा समज त्यामागे असतो. परंतु त्याचे खरे शास्त्रीय कारण वेगळेच आहे. चष्म्याची गरज वाचण्याच्या सवयीपेक्षा डोळ्याच्या शक्तीवर अधिक अवलंबून असते. ज्यांची दृष्टी कमकुवत असते त्यांना चष्मा लागतो. दाढी राखणारे पुरुष, शरीरावर केस असणारे पुरुष अधिक मर्दानी धाडसी समजले जातात. घाऱ्या डोळ्यांची व्यक्ती
विश्वासघातकी असते असाही एक समज आहे. अशा प्रकारचे काही स्थिर विचार आपल्या मनात घट्ट रुजलेले असतील तर काही व्यक्तींबाबतचे आपले मत निश्चित चुकीचे ठरते किंवा चुकते. एखाद्याच्या व्यक्तिमत्वात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची खास अशी एक शैली असते. त्या शैलीमुळे काही लोक फसतात. एखाद्या व्यक्तिमत्वात काही विशिष्ट गुण किंवा विशिष्ट दोष असतील तर त्याचा परिणाम होऊन आपण त्या व्यक्तीला एकदम चांगले किंवा वाईट ठरवत असतो. हे खालील प्रकारांवरून आपल्याला लक्षात येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये काही गुण असतील किंवा काही दोष असतील तर त्याच्या गुणावरून लगेच आपण तिला चांगली समजतो आणि त्याच्यातील दोषांमुळे आपण तिला लगेच वाईट ठरवत असतो. तर हे कसं घडतं किंवा ह्याचे जे प्रकार तयार केलेले आहेत ते प्रकार आपल्याला इथं बघायचे आहेत. एक म्हणजे तेजोवलय परिणाम. तेजोवलय परिणाम त्याला हॅलो इफेक्ट असं म्हटलं जातं. काही चांगल्या गुणवैशिष्ट्य, आता हॅलो इफेक्ट किंवा तेजोवलय परिणाम म्हणजे काय, तर काही चांगल्या गुणवैशिष्ट्यांवरून त्या व्यक्तित्वातील सर्वच गुणवैशिष्ट्ये चांगले असतील असे अनुमान काढणे म्हणजेच तेजोवलय परिणाम होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये काही गुणवैशिष्ट्ये त्याची चांगली आहेत आणि त्या काही गुणवैशिष्ट्ये चांगल्या असल्यावरून आपण काय समजतो की त्या व्यक्तीमधील इतर वैशिष्ट्ये देखील चांगलीच असतील किंवा ती संपूर्ण व्यक्ती सर्व क्षेत्रामध्ये चांगले असेल असा जो आपण समज तयार करून घेतो त्यालाच तेजोवलय परिणाम असं म्हणलं जातं. आणि दुसरा जो परिणाम आहे किंवा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सैतान परिणाम. त्याला डेव्हिल इफेक्ट असं म्हटलं जातं. सैतान परिणाम किंवा इंग्लिशमध्ये त्याला डेव्हिल इफेक्ट असं म्हटलं जातं. काहीच वाईट गुणवैशिष्ट्यांवरून सर्वच वैशिष्ट्ये वाईट असतील असे अनुमान काढणे म्हणजेच सैतान परिणाम होय. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आपल्याला प्रेमळ व मनमिळावू वाटते त्यामुळे ती व्यक्ती हुशार व उद्योगी असेल असेही वाटते. हे पहिल्या परिणामाचं उदाहरण. म्हणजे कदाचित ती मनमिळावू व्यक्ती हुशार असेल याची खात्री नाही, ती उद्योगी असेल याचीही खात्री नाही, पण आपण ही सर्व वैशिष्ट्ये एखाद्या गुणावरून दुसऱ्यांना लागू करतो. या उलट एखादी व्यक्ती आपल्याला भावनाशून्य, थंड, अंतर्मुख वाटली तर तिच्यामध्ये सर्वच वाईट वैशिष्ट्येच आहेत असेही वाटते. तर याला दुसरा परिणाम जो आहे आपण सैतान परिणाम किंवा त्यालाच आपण डेव्हिल इफेक्ट असं म्हणतो आहेत असेही वाटते. इथे ही असेच म्हणावे लागेल की अंतर्मुखी व्यक्ती इतर गुणांमध्ये चांगले असणार नाही. सामान्यतः समाजात चांगल्या व वाईट गोष्टींचे मिश्रण असते. प्रत्येकामध्ये काही चांगले व काही वाईट गुण हे असतातच. फारच कमी लोकांमध्ये फक्त चांगले आणि फक्त वाईट गुण दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीची काही स्वभाव वैशिष्ट्ये चांगले असतात तर काही स्वभाव वैशिष्ट्ये वाईट असतात. पण आपण काय मत करतो इथं की काही चांगल्या गुणांवरून ती संपूर्ण व्यक्ती चांगली आहे किंवा काही वाईट गुणांवरून ती संपूर्ण व्यक्तीच वाईट आहे असं जे मत तयार करतो त्यालाच काय म्हटलं जातं, चुकीची छाप असं तयार होणं असं म्हटलं जातं. आपले इतरांविषयी मत बिघडते याचे आणखी एक कारण म्हणजे इतरांच्या वर्तनावर परिस्थितीचा, भूतकाळाचा काय परिणाम झाला आहे याबाबत आपण कधीच विचार करत नाही. इतरांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचा, पार्श्वभूमीचा, परिस्थितीचा त्या व्यक्तीवर काय परिणाम झाला असेल याबाबत आपण विचार करत नाही. बऱ्याच वेळा आपण असे गृहीत धरतो की व्यक्ती त्यांच्या मूळ स्वभावानुसार वागतात, परंतु ते नेहमीच खरे ठरत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्तन जे आहे ते व्यक्तीचं वर्तन हे तिच्या स्वभावानुसारच प्रत्येक वेळेला असेल असं काही नाही. तर काही वेळेला परिस्थितीजन्य घटकांच्या प्रभावातून देखील तिचं वर्तन जे आहे ते वर्तन त्या प्रकारचं बनलेलं असू शकतं, पण आपण त्याकडं दुर्लक्ष करतो. व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या वागण्यावर, परिस्थितीचा, पार्श्वभूमीचा किंवा पूर्वी काय घडले असेल त्याचा पुष्कळ परिणाम होतो. त्यांची परिस्थिती अनुकूल असेल तर त्यांचे वागणे वेगळे असते आणि परिस्थिती प्रतिकूल असेल तर त्यांच्या चांगल्या वागण्यावर देखील बंधनं येतात. पण ही वास्तव घटना कोणीच लक्षात घेत नाहीत. माणसं स्वभावानुसार वागतात आणि स्वभावाला औषध नसतं असं अनेकांच्या मनात पक्के बनलेलं असतं किंवा पक्क बसलेलं असतं. पण स्वभावाला औषध आहे किंवा असतं हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. हा एक प्रकारचा गुणावगुणांच्या आरोपणाविषयीचा प्रमाद आहे. लक्षात म्हणजे एकमेकांचे व्यक्तीचे जे गुण आणि अवगुण आहेत तर त्याच्या आपण मूल्यमापन कसं करतो किंवा त्याचा कसं समजावून घेतो, त्याचं आकलन कसं करून घेतो, तर याबद्दल होणारी जी आपली चूक आहे तर ती इथं आहे एवढं लक्षात घ्या. गुणावगुणांच्या आरोपणाविषयी प्रमाद म्हणजे व्यक्तिवर्तनाचे स्पष्टीकरण व्यक्तीच्या परिस्थितीच्या आधारे करण्याऐवजी व्यक्तिमत्वाच्या आधारे करणे होय. म्हणजे इथं जो प्रमाद सांगितलेला आहे गुण अवगुण आरोपणाविषयीचा प्रमाद म्हणजेच काय,
तर व्यक्तिवर्तनाचे स्पष्टीकरण व्यक्तीच्या परिस्थितीच्या आधारे करण्याऐवजी व्यक्तिमत्वाच्या आधारे करणे म्हणजेच काय, गुणावगुणांच्या आरोपणाविषयीचा प्रमाद होय. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी वर्गात सतत जांभया देत असेल तर शिक्षकांना असे वाटते की त्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये अभिरुची नाही. पण वास्तवात तो विद्यार्थी जर कॉलेज वेळेपूर्वी काम करून किंवा नोकरी करून वर्गात येत असेल तर कामामुळे थकल्याने त्याचे जांभया देणे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयीचे मत तयार करताना आपण त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, परिस्थिती, तिच्या आयुष्यातील विविध बरे वाईट प्रसंग, आर्थिक परिस्थिती या सर्वांची माहिती घेतली पाहिजे. त्या व्यक्तीचे मूल्यमापन विविध प्रसंगानुरूप केले पाहिजे. असे झाल्यास इतरांच्या व्यक्तिमत्वाचा समग्र अभ्यास आपल्याला करता येईल किंवा त्याचा अंदाज आपल्याला करता येईल आणि यातून मग चुकीची छाप जी आहे ती चुकीची छाप निर्माण होणार नाही. ओके, तर आत्तापर्यंत आपण पहिला मुद्दा बघितला आहे, लोकांना भेटणे. यामध्ये 3 मुद्दे आपण बघितलेले आहेत. पहिली छाप कशी निर्माण होते, पहिल्या छापेबद्दल त्याची व्याख्या बघितलेली आहे, त्याचं स्वरूप बघितलेलं आहे. त्यानंतर पहिली छाप कशी निर्माण होते ते बघितलेलं आहे. दुसरा मुद्दा बघितला आहे, पहिल्या छापेवर प्रभाव पाडणारे घटक आणि मग छापेचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन करण्याचे तंत्र कुठले आहेत ते पण आपण बघितलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा बघितलेला आहे की चुकीची छाप कशी निर्माण होते आणि चुकीची छाप निर्माण होण्यामध्ये कोणकोणते घटक किंवा कोणकोणते परिणाम जे आहेत ते परिणाम होतात आहेत ते आपण इथं बघितलेलं आहे. यामध्ये तेजोवलय परिणाम आणि सैतान परिणाम यामुळे चुकीची छाप निर्माण होते. त्याचबरोबरीनं आपण काय बघितलं की गुणावगुणांच्या आरोपणामधला जो प्रमाद आहे तर त्यामुळे देखील काय होतं की व्यक्तीच्या परिस्थितीचा विचार न करता आपण तिच्या फक्त गुणावगुणांचा विचार करून त्याच्याविषयीचं मत तयार करतो. त्यामुळे देखील काय होतं, चुकीची छाप निर्माण होते. ठीक आहे, यानंतरचा दुसरा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.